नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तौसिफ तगाले तुम सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवर विनीत ट्युटोरियल्स। तर बेटा विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे ऑटोमोबाईलचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आणि असे क्वेश्चन जे ऑटोमोबाईलच्या युनिट 1 मध्ये तुम्ही जेव्हा शिकसाल तरच बेटा तुम्हाला पुढचा सिलेबस समजला जाईल। आणि फक्त या एका व्हिडिओ मध्ये बेटा माझं तुम्हाला प्रॉमिस आहे का तुम्ही नक्की या व्हिडिओच्या नंतर आरामात 4 मार्क घेऊ शकतात। आणि फक्त थंबनेल वर असं लिहिले आहे 4 मार्क भेटन, तर बेटा हा जो विश्वास आहे हा मी तोडणार नाही। फक्त हा लेक्चर तुम्ही एंड पर्यंत पहा बेटा, तुम्हाला नक्कीच पूर्णपैकी पूर्ण मार्क भेटेल जर तुम्ही हा कॉन्सेप्ट व्यवस्थित पेपर मध्ये करून गेले। आणि बेटा मी एक असा प्रोफेसर आहे का तो फक्त हवेत गोष्टी नाही करणार, आणि बेटा मी पेपरचे क्वेश्चन दाखवेल आणि तुम्हाला प्रॉमिस जे मी केला या व्हिडिओ मध्ये ते मी पूर्ण करेल। जसं की हे बघा, हा जो क्वेश्चन आहे, हा जो टॉपिक आहे जो मी या लेक्चर मध्ये शिकवणार आहे तो आहे कंपोनेंट्स ऑफ द ऑटोमोबाईल, मेजर कंपोनेंट्स ऑफ द ऑटोमोबाईल। खूपच जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे। आणि बेटा लक्षात ठेवा, अशा गोष्टी मी या लेक्चर मध्ये सांगणार आहे जे असे तसे प्रोफेसर कधीच सांगत नाही, कारण की तुमचा चांगला विचार ते कधीच करत नाही। तर बेटा असे कोणते कोणते टॉपिक आहे, असे कोणते कोणते गोष्टी आहे जे मी या लेक्चर मध्ये सांगणार आहे, तर लक्षात ठेवा बेटा तुम्ही जेव्हा फायनल इयर मध्ये आले आहे तर बेटा एक स्ट्रॅटेजी तुम्ही नेहमी अप्लाय करायची। प्रत्येक सब्जेक्ट मध्ये कोणताही क्वेश्चन करण्याच्या अगोदर त्याचे प्रिव्हियस इयर पेपर उघडायचे आणि तो प्रश्न किती वेळेस पेपर मध्ये आलेला आहे तो बघा बेटा। जेव्हा तो परत परत पेपर मध्ये आलेला आहे तर तो तुमचा व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक झाला। तर हा जो टॉपिक, हा जो लेक्चर आहे, या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत मेजर कंपोनेंट्स ऑफ द ऑटोमोबाईल। आणि आता त्याचा इम्पॉर्टन्स पहा बेटा। आता मी इथं तर म्हटलंय तुम्हाला एकाच लेक्चर मध्ये मार्क पडतील, हे मी प्रूव्ह करून दाखवतो बेटा। बघा, सगळ्यात पहिले जर तुम्ही हा लेटेस्ट तुमचा पेपर पासाल समर 2024, लिस्ट एनी 4 मेजर कंपोनेंट्स ऑफ द ऑटोमोबाईल, हा 2 मार्काला आलाय। एनलिस्ट state any 2 functions, state the different types of rims, state any functions, name any 4 major components of the transmission system used in the automobile। परत बघा विंटर 2023 मध्ये विचारलेला आहे। त्याच्यानंतर बेटा नेम द व्हेरियस कंपोनेंट माउंटेड ऑन द चेसिस फ्रेम, परत हा 2 मार्काला समर 2023 मध्ये। तर बघा समर 24, विंटर 23, समर 23। आता नंतर असं तुम्ही जर विचार केला तर असा कोणताच पेपर बेटा राहणार नाही जिथं हा प्रश्न विचारलेला नसेल। आणि फक्त मी मागचे फक्त 6 पेपर उघडून पाहिले बेटा, त्याच्यातून 4 पेपर मध्ये हा प्रश्न परत 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 विचारलेला आहे। तर जस्ट इमॅजिन करा, हा जो लेक्चर आहे तुम्हाला आरामात बेटा 2 मार्कासाठी तर डेफिनेटली विचारल्या हा प्रश्न जातो। आणि बेटा सुरुवात करण्याच्या अगोदर एक गोष्ट अजून ऐकून घ्या। आता हा जो टॉपिक आहे मेजर कंपोनेंट्स ऑफ द ऑटोमोबाईल, हा एक्झाम मध्ये येतो हे मान्य, मार्क भेटेल हे मान्य, पण बेटा तुम्ही एक मेकॅनिकल इंजिनियर होत आहात आणि मेकॅनिकल इंजिनियरला ऑटोमोबाईलचे कंपोनेंट समजलेच पाहिजे। आता काही जण काय करतात, आपल्या मनानं ऑटोमोबाईलचे कंपोनेंट लिहिण्याचा प्रयत्न करतात। ऑटोमोबाईल काय असते, इंजिन असते, टँक असते, फ्युएल टँक असते, रेडिएटर असते, त्याच्या मागे काय तर ते टेल लाईट असते, हेडलाईट असते। नाही 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 बेटा, फक्त आपला हा गैरसमज आहे का आपल्याला ऑटोमोबाईलचे कंपोनेंट माहिती आहे, असं काहीच नसते। आता तुम्ही सांगसाल सर हेडलाईट आहे माझ्या गाडीला, अरे मान्य बेटा हेडलाईट आहे, पण तो कंपोनेंट्स मध्ये कुठं लिहावा लागतो आणि पेपर जेव्हा चेक होतात तर त्यांना पाहिजे बुक्सची लँग्वेज। तर बेटा या लेक्चर मध्ये अभ्यास कसं करायचं, त्याला प्रॅक्टिकली अप्लाय कसं करायचं, मग त्याच्यानंतर इव्हन पेपर मध्ये कसं लिहायचं, हे सगळ्या गोष्टी मी इथं सांगणार आहात। तर ऐका बेटा, जे कंपोनेंट्स असतात ऑटोमोबाईल मध्ये, बघा किती मोठा गैरसमज आता तुमचा क्लिअर होणार आहे। ऑटोमोबाईलचे कंपोनेंट फक्त 2च पार्ट मध्ये क्लासिफाय होतात। सर काय सांगताय तुम्ही, 2 पार्ट कसे काय, ऑटोमोबाईल तर खूप सारे पार्ट्स असतात। हो बेटा, पण जेवढे हे खूप सारे पार्ट्स असतात हे 2च टाइप मध्ये क्लासिफाय होतात। आता ते 2 टाइप कोणते, तर ऑटोमोबाईलचे कंपोनेंट 2 पार्ट म्हणजे पहिलं म्हणजे बेटा चेसिस। तर बेटा हे जेवढेही पार्ट्स इन्क्लूड होईल, हे जेवढे पण पार्ट जे गाडीला पुढे घेऊन जातात, हे सगळे पार्ट काउंट होतात चेसिस मध्ये। आणि बेटा आता मला सांगा, जेव्हाही आपण कार किंवा ट्रक किंवा कोणताही ऑटोमोबाईल जेव्हा तयार करतो तर कशासाठी तयार करतो,
एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी. आणि त्याला चालवतो कोण? तर डेफिनेटली ड्रायव्हर. तर ड्रायव्हरला बाकीच्या ऍटमॉस्फिअर कंडिशन मध्ये प्रोटेक्ट करा लागेल, म्हणजे त्याच्यासाठी तो कुठेतरी बसेल ना. तर ते बसण्याची जागा म्हणजे काय? तर बॉडी. तर बेसिकली पाहिलं बेटा, तर ऑटोमोबाईलचे फक्त दोनच कंपोनंट असतात. पहिलं म्हणजे बॉडी आणि दुसरं म्हणजे चेसिस. म्हणजे बेसिकली फक्त तुमचं बॉडी, आणि बॉडी सोडून जे काही राहिलं गाडीत ते सगळं चेसिस मध्ये. तर हे झालं बेसिक आइडिया कंपोनेंट्स ऑफ द ऑटोमोबाइल का. तो बेटा हमेशा हमेशा ये बात याद रखना कि ऑटोमोबाइल में दो ही कंपोनेंट होते हैं, ठीक है. अब उसके अंदर कंपोनेंट्स बहुत होंगे, पर वो जाएंगे कहां? तो सारे जाएंगे बेटा चेसिस के अंदर. सगळेच्या सगळे जातील बेटा चेसिस मध्ये. ओके. तर हा पॉइंट कधीच विसरू नका का गाडीमध्ये फक्त दोनच पार्ट असतात. एक म्हणजे बॉडी जिथं पॅसेंजर बसतो, आणि एक म्हणजे चेसिस. चेसिस मध्ये सगळं काही आलं. चेसिस मध्ये सगळं काही आलं म्हणजे काय? तर चेसिस मध्ये बेटा हा तुमचा इंजिन, मग ट्रान्समिशन सिस्टीम, प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल, ऍक्सल. आता हे जे मी शब्द वापरतोय, ज्यांना समजत आहे त्यांना ओके, आणि ज्यांना नाही समजत आहे बेटा, बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर काहीच काळजी करू नका. एकूण एक कंपोनंट तुम्हाला समजेल बेटा. असा कोणताच कंपोनंट राहणार नाही जे तुम्हाला समजणार नाही. फक्त हा लेक्चर व्यवस्थित पहा. आणि बेटा जर याच पद्धतीनं तुम्हाला जर आमच्याकडून शिकून घ्यायचं असेल तर पटकन जा आणि विनीत ट्युटोरियलचा ऍप डाउनलोड करा. आणि बेटा विनीत ट्युटोरियलचा ऍप डाउनलोड केल्यानंतर हे असंच काही आम्ही आमच्या ऍपवर डेमो लेक्चर्स टाकले आहे. आणि बेटा ते डेमो लेक्चर्स बघा. आणि डेमो लेक्चर्स फ्री आहे बेटा, त्यात तुम्हाला काहीच पैसे लागणार नाही. आणि जर तुम्हाला आमचे डेमो लेक्चर्स आवडले तर बेटा तुम्ही नक्की आमचा कोर्स परचेस करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, जेव्हाही तुम्ही कुठेही महाराष्ट्राच्या कोपऱ्यात कोणताही ऑफलाईन क्लास लावला तर त्याची फीस 3 ते 4 हजार असते. आता बेटा त्या फीस मध्ये तुम्ही आमच्याकडून सगळे सब्जेक्ट शिकून घ्या. म्हणजे तुम्हाला निदान फक्त एका सब्जेक्टसाठी 500-600 रुपये पे करायचे जर तुम्ही कॉम्बो कोर्स परचेस केला तर. तर लक्षात ठेवा बेटा, खूपच कमी किमतीत आम्ही तिथं कोर्सचे प्राइसेस ठेवले आहे. नक्की जाऊन घेणं नाही घेणं हे तुमचा निर्णय राहील बेटा, पण नक्की जाऊन एकदा विनीत ट्युटोरियल ऍप डाउनलोड करा आणि डेमो लेक्चर्स नक्की पहा बेटा. आणि आम्ही काय काय प्रोव्हाइड करतो तर लक्षात ठेवा बेटा, पूर्ण सिलेबस एकदम प्रॉपर फॉर्मॅट मध्ये बिफोर टाइम तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. त्याच्यानंतर बेटा असं सुंदर सुंदर अक्षरात असे नोट्स प्रोव्हाइड केले आहेत, जसं का हा कंपोनेंट्स ऑफ द ऑटोमोबाईल. प्रत्येकाला एकच प्रश्न पडतो का आम्ही हा कंपोनेंट तर तुम्ही शिकवत आहे सर, पण पेपर मध्ये सगळ्यात त्रास हाच आहे का ते बुकची लँग्वेज समजत नाही. तर बेटा अशा एकदम सोप्या सोप्या लँग्वेज मध्ये आम्ही असे नोट्स लिहिलेले आहे, ते नोट्स तुम्ही रेफर करू शकतात. मग त्याच्यानंतर बेटा तुमच्या एक्झामच्या अगोदर बेटा तुमचं लाईव्ह लेक्चर घेतलं जातो, त्याचे सगळे डाउट्स एक्झामच्या अगोदर तुमचे क्लिअर केले जातील. मग त्याच्यानंतर बेटा लाईव्ह लेक्चर्स, नोट्स, कंप्लीट सिलेबस आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन का कोणते कोणते क्वेश्चन तुम्ही करून जायचे ज्याच्यावरून तुमचा पेपर आरामात क्लिअर होऊन जाईल. तर चला बेटा पटकन आपल्या टॉपिक वर येऊन जाऊ. मेजर कंपोनेंट्स ऑफ ऑटोमोबाईल. तर लक्षात ठेवा बेटा, ऑटोमोबाईल जे आहे त्यात फक्त दोनच पार्ट्स असतात. पहिलं म्हणजे ज्यात पॅसेंजर बसतो म्हणजे बॉडी, आणि उरलं सुरलं जेवढे पार्ट्स उरेल ते सगळे कुठं चालले जाईल? चेसिस मध्ये. तर बेटा लक्षात ठेवा ऑटोमोबाईलचे पार्ट्स फक्त दोनच असतात, एक चेसिस आणि एक बॉडी. बॉडी मध्ये काय बसतात तर पॅसेंजर, त्यांना ऍटमॉस्फेरिक कंडिशन. फॉर एक्झाम्पल जर पाऊस आला बेटा तर तो पाऊस कार मध्ये पॅसेंजरला नाही लागला पाहिजे. जेव्हा आपण पुढे जातो बेटा तर जे एअर आहे आपल्याला रेजिस्ट करते, तर एअरचा फ्लो आपल्याला लागतो बेटा. हा एक्सपिरियन्स आपण बाईक मध्ये नक्की करतो. म्हणूनच तर बेटा सगळेजण कार घेतात का हे जे एअर रेजिस्टन्स आहे हे आपल्याला लागले नाही पाहिजे. जेव्हा समर मध्ये बेटा ऊन खूप जास्त असते तर ते हाय टेम्परेचर त्या पॅसेंजरला लागले नाही पाहिजे. म्हणूनच तर लोक बेटा कार घेतात, कारण की ते ऍटमॉस्फेरिक कंडिशन सोबत प्रिव्हेंट व्हायला. तर लक्षात ठेवा बॉडी इज दॅट पार्ट ऑफ द ऑटोमोबाईल जिथं काय होईल, बॉडी एक असा पार्ट राहील बेटा ऑटोमोबाईलचं जो की पॅसेंजरला कम्फर्ट झोन मध्ये ठेवेल, त्याला ऍटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये काहीच फरक पडणार नाही. आता बेटा जे चेसिस आहे, आता त्या चेसिस मध्ये कोणते कोणते पार्ट काउंट होईल तर लक्षात ठेवा बेटा, आपण गाडी नेमकी वापरतो कशासाठी तर एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी. आता बेटा जेव्हा गाडी आपण एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणापर्यंत घेऊन जाऊ
तर डेफिनेटली आपल्याला त्याला खेचा लागेल, आणि खेचा लागेल म्हणजे काय करा लागेल, तर पॉवर जनरेट करा लागेल. तर बेटा पॉवर जनरेट कोण करेल, तर इंजिन. ओके, आता इंजिन बेटा तुम्ही डेफिनेटली जेव्हा याच्या अगोदरच्या सेमेस्टर मध्ये तुम्ही पूर्ण सब्जेक्ट शिकले आहात इंटरनल कंबशन इंजिन, तर इथं इंजिन बद्दल काही जास्त डिस्कस करायचं नाही. इंजिन काय आहे, तर एक पॉवर हाऊस आहे. पॉवर हाऊस जसं का फॉर एक्झाम्पल बेटा आपल्या घरात प्रत्येकाच्या इलेक्ट्रिसिटी येतो. आता ती इलेक्ट्रिसिटी कुठं ना कुठं डेव्हलप करा लागेल ना, म्हणजे तो झाला पॉवर स्टेशन. पॉवर स्टेशनवर इलेक्ट्रिसिटी डेव्हलप होते. तसंच आपल्या गाडीत पूर्ण पॉवर कोण डेव्हलप करते, तर इंजिन डेव्हलप करते. तर इंजिन इज व्हॉट, इंजिन इज द पॉवर हाऊस. आणि इंजिन मध्ये बेटा जेवढंही पॉवर आहे ते डेव्हलप होईल. आता बेटा इंजिन नाही का जेव्हा पॉवर जनरेट करते तर स्वतः हिटअप होऊन जाते, तर त्याला कूल करा लागेल बेटा. तर इंजिनला कूल करण्यासाठी आपण सगळेजण काय वापरतात, तर रेडिएटर. आणि असं खूपदा होते बेटा जेव्हा तुम्ही फॅमिली सोबत कुठं फिरायला जातात तर गाडी थोडीशी गरम होऊन जाते, थोडा वेळ ड्रायव्हर साईडला थांबवतो, त्यात पाणी टाकतो. ते पार्ट म्हणजे काय, तर ते झालं बेटा तुमचं रेडिएटर. तो रेडिएटर कशासाठी आहे, फॉर कूलिंग द इंजिन. इंजिन काय आहे, तर पॉवर हाऊस आहे. आता बघा बेटा हा झाला इंजिन. हा बघा हा जो फॅन आहे जो का इंजिनला कूल करतायत, हा काय झाला तुमचा रेडिएटर. आता बेटा लॉजिक बघा, इंजिननं पॉवर तर जनरेट केलं, पण आता हा पॉवर त्यानं जनरेट केला समोर, आणि आता हा पॉवर कुठं द्यायचा आहे, माग. हा तर माहितीये बेटा का जेव्हाही आपण पॉवर देतो तर आपण रिअर व्हील्सला देतो. तर बेटा आपण लावला इंजिन समोर, तो पॉवर जनरेट करतोय, आणि पॉवर कुठं द्यायचा आहे, माग. तर बेटा पॉवर समोरून माग काय करा लागेल, तर ट्रान्सफर करा लागेल. आता बेटा एक असे पार्ट जे समोरचं पॉवर माग ट्रान्सफर करेल याला म्हणतात ट्रान्समिशन सिस्टीम. एक हाच पर्पज नाही झाला बेटा, आणि इंजिन मध्ये खूप काही प्रॉब्लेम असतात. आता इंजिन मध्ये खूप काही प्रॉब्लेम म्हणजे काय, तर बेटा लक्षात ठेवा, गाडी नाही का बेटा इंजिनला हे काही माहिती नाही, इंजिन फक्त पॉवर जनरेट करेल. पण जी आपली गाडी आहे बेटा, आपण नॉर्मल रोडवर चालवतो है ना, नॉर्मल रोडवर चालवतो, त्याच्यानंतर आपण गाडीला असं इन्क्लाइंड रोडवर चालवतो, ज्याला ऑटोमोबाईल मध्ये शब्द वापरत जावा ग्रेडियंट. इन्क्लाइंड रोड म्हणजे काय, तर ग्रेडियंट. ओके, तर बेटा आपण आपली गाडी एक नॉर्मल स्ट्रेट रोडवर चालू, आपण आपली गाडी कुठं चालू, ग्रेडियंट वर चालू. आता बेटा जेव्हा आपण नॉर्मल रोडवर चालवतो तर काही प्रॉब्लेम नाही, तिथं स्पीड जास्त पाहिजे म्हणून आपण चौथ्या गिअरवर चालवतो. पण बेटा जेव्हा आपण गाडी चालवतो, हे प्रत्येकानं केलं असेल तर आपण गिअर डाऊन करतो, आपण पहिल्या का दुसऱ्या गिअरवर येतो. म्हणजे काय होते जेव्हा आपण गाडी असं ग्रेडियंट वर चढतो तेव्हा, तर सर हा प्रॉब्लेम होतो जेव्हा आपण वरती चढतोय तर याच्या वेट मुळे गाडी खाली ओढल्या जाते, म्हणजे इथं वेट खूप जास्त ओढायचं आहे. आता बेटा इंजिन मध्ये एक प्रॉब्लेम आहे, इंजिन या कंडीशन समजत नहीं है ना, यानी इन शॉर्ट बेटा इंजिन ये कंडीशन समझ ही नहीं पाता है कि आप स्ट्रेट रोड पे चल रहे हो इंक्लाइन, वो सिर्फ पावर जनरेट करेगा, पर गाड़ी जब चढ़ेगी तो वहां पे ज्यादा टॉर्क लगाना है. म्हणजे जास्त, ज्याला टॉर्क शब्द नाही समजला बेटा तर टेन्शन कशाला घेता, जास्त वजन ओढायचं आहे असं लक्षात ठेवा. जास्त वजन ओढायचं आहे ग्रेडियंटवर, नॉर्मल वजन ओढायचं आहे नॉर्मल रोडवर. तर बेटा इथं तुम्हाला स्पीड कमी पाहिजे, आणि बेटा जेव्हा तुम्ही चढवता गाडी नॉर्मली हिल स्टेशनवर जेव्हा इन्क्लाइंड रोड्स असतात तर तिथं स्पीड कमी पाहिजे. स्पीड कमीच पाहिजे ना बेटा, जर तुम्ही जर हिल स्टेशनवर गेले आणि तिथं खूप स्पीड जास्त ठेवली तर तुम्ही तर खाईत पडून जासाल. तर तिथं स्पीड कमी पाहिजे आणि टॉर्क जास्त पाहिजे. नॉर्मल रोडवर तुमची स्पीड जास्त पाहिजे आणि तुम्हाला कमी वजन ओढायचं आहे. पण ह्या सगळ्या कंडिशन इंजिन बिअरच करू शकत नाही. इंजिनचं उलट असते बेटा, इंजिन काय करतो, जास्त फ्युएल पाठवला जास्त स्पीड देईन जास्त पॉवर देईन, तुम्ही कमी फ्युएल पाठवला कमी स्पीड देईन कमी टॉर्क देईन. पण ऍक्च्युअल कंडिशन वेगळ्या वेगळ्या असतात. तुम्हाला जेव्हा चढायचं आहे तेव्हा स्पीड कमी पाहिजे जास्त वजन ओढायचं आहे, जेव्हा नॉर्मल रोडवर चालतात जेव्हा जास्त स्पीड पाहिजे कमी वजन ओढायचं आहे. तर ह्या सगळ्या कंडिशन इंजिन बिअरच करू शकत नाही. म्हणून आपल्याला कोणतं तरी असा कंपोनंट पाहिजे ज्यानं टॉर्क आणि स्पीड म्हणजे वजन आणि स्पीड मध्ये काय केलं पाहिजे, व्हेरिएशन केलं पाहिजे. म्हणून बेटा आपण लावतो गिअरबॉक्स, आणि या गिअरबॉक्सलाच म्हणतात मेन पार्ट ऑफ द ट्रान्समिशन, आणि गिअरबॉक्सलाच एक नाव पडलं जातो ट्रान्समिशन. आणि बेटा एक गैरसमज पण इथं क्लिअर करून टाका, असे कितीतरी विद्यार्थी असतात मेकॅनिकल इंजिनियर असतात आणि असं म्हणतात मोपेड मध्ये गिअरबॉक्स नाही म्हणते.
अरे बेटा असं काहीच नाही आहे. या जगात प्रत्येक गाडीत गिअरबॉक्स आहे. फक्त एवढं आहे का बाईक्स मध्ये तुम्ही स्वतः गिअर शिफ्ट करतात आणि मोपेड्स मध्ये जिथं गिअर तुम्ही स्वतः शिफ्ट नाही करत तिथं ऑटोमॅटिक शिफ्टिंग होते. पण विदाऊट गिअरबॉक्स गाडीचं निर्माण होणं शक्यच नाही आहे. गिअरबॉक्स असतोच. ठीक आहे. तर लक्षात ठेवा कोणत्याही गाडीत इंजिन काय करेल, पॉवर जनरेट करेल, पण त्याचं प्रॉब्लेम आहे तो म्हणजे वजन आणि स्पीडचं जे व्हेरिएशन असते तो हँडल नाही करत. मग हा हँडल कोण करेल, तर ट्रान्समिशन सिस्टीम. तर लक्षात ठेवा बेटा इंजिननं काय केलं, पॉवर जनरेट केलं. आता ट्रान्समिशननं काय केलं, इथं बघा हा जो पार्ट आहे हा झाला तुमचा गिअरबॉक्स, ज्यानं स्पीड आणि टॉर्कचं व्हेरिएशन हँडल केलं. आता त्याच्यानंतर बेटा हा पॉवर तर इथं जनरेट केला, ट्रान्सफर करायचा आहे माग, तर इकडचा रोटेशन माग ट्रान्सफर करण्यासाठी हा जो पार्ट आहे याला म्हणतो आपण प्रोपेलर शाफ्ट. याला काय म्हणतो, प्रोपेलर शाफ्ट. आणि बेटा तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी नक्की जेव्हा हायवेवर चहा पिली असेल साईडला गाडी थांबवून, तर फक्त खाली बसून कोणत्याही ट्रकच्या असं खाली बघा बेटा, एक असा इन्क्लाइंड रॉड असतो जो फिरत राहतो, त्याला म्हणतो आपण प्रोपेलर शाफ्ट. म्हणजे हा पार्ट काय झाला, प्रोपेलर शाफ्ट. आता बेटा प्रोपेलर शाफ्टच्या नंतर इथं एक असा मोठा मोठा असा एक पार्ट दिसेल, कधी गाडीच्या खाली जाऊन बघा बेटा, त्याला म्हणतो आपण डिफरन्शियल. आता डिफरन्शियलचा पर्पस काय हे जर मी आता सांगण्यात गेलो ना तर हा लेक्चर खूप मोठा होऊन जाईल. आणि बेटा तुम्ही आहे रील्सची जनरेशन, तुमचं फोकस तुमचं कॉन्सन्ट्रेशन सेकंड पेक्षा जास्त राहत नाही. तर लक्षात ठेवा हा जो डिफरन्शियल आहे त्याचा मेन पर्पस जेव्हा मी डिफरन्शियल शिकवेल तेव्हा नक्की या बेटा, तिथं मी एकदम डेप्थ मध्ये घेतलाय. इथं लक्षात ठेवा डिफरन्शियल एक असा पार्ट आहे जो रोटेशन असा येतो आणि त्याला 90 डिग्रीवर डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तर डिफरन्शियल एक असा डिव्हाइस झाला ज्यानं 90 डिग्रीवर काय केलं, पॉवरला डिस्ट्रीब्यूट केलं. तर कोणते कोणते पार्ट झाले बेटा बघा बरं सिक्वेन्स ना, कोणते कोणते पार्ट झाले. सगळ्यात पहिले काय झालं इथं, हे बघा वरतून जर पाहिलं तर हे गाडीचं झालंय रेक्टँगल, हे झाले तुमचे 4 व्हील. ओके. इथं इंजिन झालं, इंजिननं पॉवर जनरेट केला. इंजिन, क्लच, गिअरबॉक्स. नेहमी लक्षात ठेवा जसं जेव्हाही तुमचे घरचे कोणी ऍडमिट झाले तर म्हणतात त्याची ईसीजी काढ, तर लक्षात ठेवा ऑटोमोबाईल मध्ये पण ईसीजी असते. विदाऊट ईसीजी गाडी चालू शकत नाही. ईसीजी म्हणजे इंजिन, क्लच, गिअरबॉक्स. आता बेटा हा पॉवर समोरून माग देण्यासाठी हा जो रॉड वापरला जातो आपण याला काय म्हणू, प्रोपेलर शाफ्ट. आणि हे प्रोपेलर शाफ्ट इथं कनेक्ट होईल एक मोठ्या डिफरन्शियलला जो की पॉवर 90 डिग्रीवर डिस्ट्रीब्यूट करेल. हा काय झालं, डिफरन्शियल. आणि बेटा आता डिफरन्शियलच्या नंतर हे जे व्हील्स आहे या रॉडवर सपोर्ट करायला लागेल ना. इव्हन बेटा जेव्हा तुम्ही सायकल चालवतात तर सायकलचं व्हील ज्या रॉडवर सपोर्टेड असते आपण त्याला काय म्हणतो, तर ऍक्सल. तर हे जे पार्ट झाले बेटा शेवटचे हे वाले, याला आपण काय म्हणू, ऍक्सल. तर बघा बेटा कोणते कोणते पार्ट झाले. बेसिकली किती पार्ट असतात ऑटोमोबाईल मध्ये, फक्त 2. एक बॉडी ज्यात पॅसेंजर बसेल आणि बाकी सगळे पार्ट कशामध्ये काउंट होईल, चेसिस मध्ये. चेसिस मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कोणता, ट्रान्समिशन सिस्टीम. इंजिन, इंजिनच्या नंतर क्लच. ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे बेटा क्लच, गिअरबॉक्स, हे प्रोपेलर शाफ्ट, हे डिफरन्शियल, हे ऍक्सल, हे सगळं काउंट झालं कशात, तर ट्रान्समिशन सिस्टीम. आता बेटा पटपट सांगतो बेटा, जास्त काही तुम्हाला इतका डेप्थ मध्ये जाण्याची काही गरज नाही. सगळे पार्ट तुम्ही एक एक जर लिहत गेले तर आरामात 3 ते 4 पेजेस तुम्ही लिहू शकतात. आणि काहीच घाबरू नका बेटा, पेपर मध्ये कसे लिहायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. ओके. तर बघा इंजिननं पॉवर जनरेट केला, ट्रान्समिशन सिस्टीमनं वेट आणि त्या स्पीडचं व्हेरिएशन हँडल केलं. मग त्याच्यानंतर पॉवर समोरून मागं कोण दिलं, प्रोपेलर शाफ्टनं. डिफरन्शियलनं काय केलं, पॉवर 90 डिग्रीवर डिस्ट्रीब्यूट केलं. आणि ऍक्सलवर हे तुमचे व्हील्स काय सपोर्टेड आहेत. ओके. आता हे सगळे पार्ट्स कशात झालेत, हे सगळे पार्ट्स कशात काउंट होईल, ट्रान्समिशन सिस्टीम. तर चेसिस मध्ये कोणते कोणते पार्ट आहे, सगळे पार्ट चेसिस मध्ये असतात. तर इंजिन हा चेसिसचा पार्ट झाला, ट्रान्समिशन सिस्टीम हा चेसिसचा पार्ट झाला. आता बेटा गाडीला थांबवायचं पण तर आहे, कारण की स्पीड हाय झाली तर कमी करायची आहे. कोण करतं, सर ब्रेक करतात. तर हे झालं नेक्स्ट पार्ट, दॅट इज ब्रेकिंग सिस्टीम, ज्याला आपण म्हणू कंट्रोल सिस्टीम. गाडीला कंट्रोल करण्यासाठी काय वापरतात, तर ब्रेक्स वापरतात. आता त्याच्यानंतर बेटा गाडीला लेफ्ट राईट करायचं आहे, तर गाडी कंट्रोल करायची आहे, तर हे लेफ्ट राईट कोण करतं, सर स्टिअरिंग. म्हणजे त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो कंट्रोल सिस्टीम. आणि कंट्रोल सिस्टीम मध्ये किती पार्ट्स येतात, तर 2.
एक ब्रेक न गाडी कंट्रोल होते आणि दुसरं बेटा कशानं, तर दुसरं स्टिअरिंग न. तर हे झाले बेटा तुमचे नेक्स्ट पार्ट, दॅट इज कंट्रोल सिस्टीम. कंट्रोल सिस्टीम मध्ये दोन गोष्टी आल्या, एक ब्रेकिंग सिस्टीम आणि एक स्टिअरिंग सिस्टीम. आता याला तुम्ही डिटेल मध्ये अजून लिहू शकतात. ब्रेक्सनं गाडीला स्पीड स्लो करतात आणि स्टिअरिंग न लेफ्ट राईट आपण टर्न घेतो. त्याच्यानंतर बेटा आपण राहतो इंडियामध्ये. इंडियामध्ये किती जरी म्हटलं हायवे सोडून जर गावाकडे गेलो तर रोड बम्प्स है ना, स्पीड ब्रेकर्स, गाडी वरती खाली होते. पण पॅसेंजरला कम्फर्ट पाहिजे, म्हणजे हे रोड शॉक्स काय केले पाहिजे, ऍब्झॉर्ब. याला आपण काय म्हणू, सस्पेन्शन सिस्टीम. तर नेक्स्ट पार्ट झालं बेटा तुमचं सस्पेन्शन सिस्टीम, है ना, टू ऍब्झॉर्ब द रोड शॉक्स. आता बेटा त्याच्यानंतर हेडलाईट आहे, टेल लाईट आहे, गाडीला आपल्याला पास द्यावं लागेल. तर हे सगळं जे लाइटिंग रिलेटेड झालं, आपण आहो मेकॅनिकल ब्रांचचे, तर डायरेक्ट त्याला टाकून द्या इलेक्ट्रिकल सिस्टीम. भाऊ गाडीला स्टार्ट करायचं आहे तर स्टार्टर लावा, है ना, बटन दाबून गाडी चालू करूया. स्टार्टर असेल, हेडलाईट, टेल लाईट, हे सगळं कशात काउंट होईल, इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये. आणि बेटा हे सगळे पार्ट्स, ट्रान्समिशन, हे सस्पेन्शन, इथं ब्रेक्स, हे सगळे पार्ट कुठं ना कुठं तर ठेवा लागेल बेटा, हवेत तर ठेवल्या नाही जाणार. तर इथं बेटा एक फ्रेम असते लोखंडाची, त्या लोखंडाच्या फ्रेमला वर आपण सगळे पार्ट्स काय करतो, माउंट करतो. तर ते झालं तुमचं फ्रेम. तर काउंट करूया बेटा कोणते कोणते पार्ट झाले. तर सगळ्यात मेनली ऑटोमोबाईल मध्ये किती पार्ट्स असतात, फक्त दोन, एक चेसिस आणि एक बॉडी. बॉडी पॅसेंजरच्या कम्फर्टसाठी असते, म्हणजे ऍटमॉस्फेरिक कंडिशन पेक्षा सेफ ठेवण्यासाठी. बेटा चेसिस मध्ये सगळेच पार्ट्स काउंट होईल. कोणते कोणते, तर सगळ्यात मेन आहे इंजिन, हा पॉवर जनरेट करेल. ट्रान्समिशन सिस्टीम, पॉवर समोरून मागे ट्रान्सफर करण्यासाठी आणि वेट आणि स्पीडचं व्हेरिएशन हँडल करण्यासाठी. आता ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये सगळ्यात पहिले काय येईल, तर नेहमी लक्षात ठेवा बेटा, इंजिन ऑलरेडी झालं, इंजिन परत ट्रान्समिशन मध्ये काउंट करू नका. मग सगळ्यात पहिले ते ईसीजी, ईला सोडा, तर क्लचच्या नंतर गिअरबॉक्सच्या नंतर काय आलं बेटा, प्रोपेलर शाफ्ट. प्रोपेलर शाफ्टच्या नंतर काय आलं बेटा, तर डिफरन्शियलच्या नंतर काय आलं बेटा, तर ऍक्सल. ते सगळे पार्ट झाले बेटा आपल्या ट्रान्समिशन सिस्टीमचे. आता त्याच्यानंतर कंट्रोल सिस्टीम मध्ये दोन पार्ट्स येतात, स्टिअरिंग आणि ब्रेकिंग. कारण की स्टिअरिंग न आणि ब्रेकिंग नच गाडी काय होते, कंट्रोल होते. त्याच्यानंतर व्हील्स अँड टायर्स, डेफिनेटली गाडीला सपोर्ट करायचा रोडवर, तर काय लावू आपण, व्हील्स अँड टायर्स. मग सस्पेन्शन सिस्टीम आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, गाडीला कंट्रोल करायचं आहे, हेडलाईट, टेल लाईट, इलेक्ट्रिकल सिस्टीम. सस्पेन्शन सिस्टीम, शॉकला ऍब्झॉर्ब करायचं आहे. आणि व्हील्स अँड टायर, गाडी सपोर्टेड असेल. यात एक पार्ट अजून मिसिंग आहे बेटा, चेसिस. तर सगळ्यात पहिलं बेसिक पार्ट इज फ्रेम. फ्रेमवर हे जेवढेही पार्ट्स आहे हे काय असतील, सपोर्टेड असतील. तर झालं बेटा. आता एक काम करा, तुम्ही एकदा हे प्रश्न बघा, हे 2-2 मार्कासाठी प्रश्न विचारलाय. लिस्ट एनी 4 कंपोनेंट्स ऑफ द ऑटोमोबाईल. अरे फक्त पेपर मध्ये जावा बेटा आणि हे फ्लो चार्ट काढून येऊन जावा, झाले 2 मार्क. जस्ट इमॅजिन करा तुमच्या प्रोफेसर लोकांना काय लागतं. तर तुम्ही जर पेपरमध्ये असं फक्त 4 कंपोनेंट्स लिहून आले, कोणताच प्रोफेसर मार्क नाही देणार. पण आता त्याला इम्प्रेस करायचं आहे, तर ही टेक्निक पण लक्षात ठेवा. ही फ्लो डायग्राम काढून या बेटा. ही फ्लो डायग्राम जर तुम्ही काढून आले, कोणताच प्रोफेसर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचा 1 मार्क सुद्धा कट नाही करणार. तर झालं, लक्षात काय ठेवायचं, ऑटोमोबाईलचे 2 कंपोनेंट, चेसिस, बॉडी. चेसिस मध्ये हे सगळे, ट्रान्समिशनचे हे पार्ट्स, कंट्रोलचे हे 2 पार्ट, हे सगळे पार्ट्स तिथं लिस्ट करून यावा. तर बेटा पूर्ण पेज झालं तुमचं भरून 2 मार्कासाठी. आता कोणताच प्रोफेसर तुमचे 2 मार्क कट करणार नाही, याची गॅरंटी आहे. आणि बेटा बघा, बेटा हे जे लोखंडाचे पार्ट झाले ज्याच्यावर, हे बघा, हे काय झालं, हे झाली सर फ्रेम, हे रेड कलरचं इंजिन, हे गिअरबॉक्स, हे प्रोपेलर शाफ्ट, हे डिफरन्शियल, हे ऍक्सल. तर हे झाले तुमचे सगळे पार्ट्स ऑफ द ट्रान्समिशन सिस्टीम. ठीक आहे. आता जर आपण डायग्राम काढली तर सगळ्यात पहिले काय येतो, इंजिन, क्लच, गिअरबॉक्स, प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल, रिअर ऍक्सल. तर हे सगळे पार्ट झाले बेटा आपले ऑटोमोबाईलचे. आता भेटले का नाही 2 मार्क. आणि बेटा जर तुम्हाला असंच आमच्याकडून शिकायचं असेल तर नक्की एकदा विनीत ट्युटोरियलचं ऍप डाउनलोड करा. आणि या ऍपचं बेटा जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेलं आहे, तर नक्की ऍप डाउनलोड करा बेटा आणि डेमो लेक्चर्स बघा. आणि जर आवडलं तरच तुम्ही कोर्स परचेस करा. तर बेटा विद्यार्थी मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगतो का, बघा नोट सुद्धा का पेपर मध्ये कसे लिहायचे आहे हे सुद्धा आम्ही असे प्रोव्हाइड करतोय.
यात बेटा बघा जेवढे पण आपण पार्ट्स पाहिले तर प्रत्येक पार्टची इथं फंक्शन मी माझ्याच अक्षरात लिहिलेलं आहे, एकदम सुंदर सुंदर अक्षरात लिहिलेलं आहे. तर नक्की बेटा एकदा विनीत ट्युटोरियल ऍप डाउनलोड करा. तेव्हापर्यंत आपली काळजी घ्या बेटा. आता या लेक्चरला आपण संपूया.